तर आपण आज बघणार आहे टी टेबल। तर बघू शकता हा टी टेबल आहे आणि याची 2 फूट चौडाई आहे आणि लंबाई याची 4 फूट आहे आणि याची हाईट खालच्या टॉपवरती 18 इंच आहे आणि त्याच्यावरती आपण जे काच लावलेली जे स्टडमध्ये तर ते 4 इंचाचे स्टड लावलेली म्हणजे अशी 21 इंचाची हाईट आहे आणि त्याला आपण ड्रॉवर साईडला बघू शकता इकडल्या साईडला व्हाईट सनमायकाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि त्याला एक हँडल लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला आपण त्याला चाक लावलेली आहे जे याची येतात आणि त्याच्यानंतर वरती आपण हा ग्लास लावलेला आहे 12 mm चा। तर आपण त्याला 6 स्टड लावलेले बघू शकता 4 इंचाचे, कारण 4 फुटाचा असल्यामुळं मधामध्ये लपकू नये म्हणून सनी आपण त्याला स्टड भरपूर दिलेले। तर अशा प्रकारे आपण 6 स्टड लावलेले आणि जे मधली साईज आहे त्या मधल्या साईजमध्ये तुम्ही पेपर वगैरे काही ठेवायचं जर काय असेल त्यासाठी आपण इथं जागा सोडलेली आणि इकडल्या साईडला पण तशी जागा सोडलेली आहे आणि 1.5 इंचाची आपण त्याला बॉर्डर केलेली आहे। पूर्ण टोटल 1.5 इंचाचं दाखवलेलं आहे पट्टी मारून सनी। खालच्या पीस पट्टी मारलेली आहे 3 इंचाची आणि वरची जी साईड आहे त्याला पूर्ण आपण 1.5 केलेलं आहे। तर ह्या ड्रॉवर जो आहे हा ड्रॉवर पण सिंगल आहे आणि पूर्ण ड्रॉवर आहे 24 इंचापर्यंत। आपण काही छोटा ड्रॉवर घेतलेला नाही आहे त्याला, कारण जागा भरपूर होती त्याच्यामध्ये, तर वापरमध्ये ड्रॉवर येऊन जाईल त्या हिशोबाने आपण संपूर्ण ड्रॉवर घेतलेला आहे। तर अशा प्रकारे ह्या टी टेबल आहे बघू शकता। तर इथला आपण साईड टेबल थोडासा बाजूला ठेवूया आणि सोफा बघूया। तर बघू शकता इथं सोफ्याला आपण हँडल घेतलेले नाही आहे, कारण हँडलच्या जागी आपण 2 ड्रॉवर केलेले आहे आणि ड्रॉवर करून सनी वरती आपण 1.5 इंचाची धार करून सनी तिथं काच टाकलेला आहे, ज्यांना करून सनी आपल्याला स्टोन टाकता येईल तिथं कलरचे अलग अलग। त्या हिशोबाने आपण हा सोफा घेतलेला आहे आणि खाली त्या नेहमीप्रमाणे आपण ट्रॉले घेतलेले आहे आणि वरची बैठक जी आहे ती फोल्डिंग आहे आणि पाठीमागचा टेका जे आहे सोफ्याचा तो क्रॉसमध्ये आहे। तर ह्या अशा पद्धतीने आपण हा सोफा बनवलेला आहे। तर आता याचं जे गेटअप आहे ते टेबल ठेवल्याच्या नंतर असं दिसतंय बघू शकता, थोडंसं दिसायला चांगलं दिसतंय त्या हिशोबाने आपण थोडंसं चेंजेस केलेले आहे। तर हे असा सोफा आहे बघू शकता।